बारसाचा जल्लोष वरडी गावचा वाजत गाजत निघाला सोहळा वीर बैरी देवाचा पालखी घेतली सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम नाम घेऊन या केले माझ्या आज्ञाचे मंथन धन्य झालो देवा होता सत्य देवाचे दर्शन नाम घेऊन या केले माझ्या आज्ञाचे मंथन धन्य झालो देवा होता सत्य देवाचे दर्शन सारे ब्रह्मांड पाहून माझे मस्तक नमले सारे ब्रह्मांड पाहून माझे मस्तक नमले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम मानी आले थोरपण केला अहंकार सारा तूच निर्मिला या जगती मोहमायेचा पसारा मानी आले थोरपण केला अहंकार सारा तूच निर्मिला या जगती मोहमायेचा पसारा मन कसे बघ देवा तव चरणी गुंतले माझी एकवीरा 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 माऊली आई एकवीरा 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 माऊली सात जणी बायान आई माझी पहिले मानाची सती शंकराची न माया तिची लाख मोलाची आई एकवीरा 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 माऊली आई एकवीरा 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 माऊली माझी एकवीरा 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 माऊली आई एकवीरा 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 माऊली धन्य झालो
नाम घेऊन या केले माझ्या आज्ञाचे मंथन धन्य झालो देवा होता सत्य देवाचे दर्शन सारे ब्रह्मांड पाहून माझे मस्तक नमले सारे ब्रह्मांड पाहून माझे मस्तक नमले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम मानी आले थोर पण केला अहंकार सारा तूच निर्मिला या जगती मोहमायेचा पसारा मानी आले थोर पण केला अहंकार सारा तूच निर्मिला या जगती मोहमायेचा पसारा मन कसे बघ देवा तव चरणी गुंत पीडा परिहारार्थं निरोग दृढगात्रता सिद्ध्यर्थं व्यवसायं प्राप्त लक्ष्मी चिरकाल स्थैर्यार्थं शान्त्यर्थं पुष्प्यर्थं ध्यायामि ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तम सत्यनारायणाय नमः आवाहयामि आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि नानारत्नसमायुक्तं अर्घ्यं समर्पयामि परत चमच्यामध्ये पाणी घ्यायचं चमचा समर्पयामी परत पाणी घाला स्नानीयम समर्पयामी परत पाणी घाला स्तोषिभया देव तथा शांतिं पुरुषमे साधं पाणी घाल श्री सत्यनारायणाय नमः श्री सत्यनारायणाय नमः समर्पयामी तनं समर्पयामि या व्हिडिओवर पाणी सोडायचं मुखवासनार्थे पूजी फलतांबूलं चंद्रपुष्पनाहितेन फलं समर्पयामि सत्यनारायणाय नमः आता तू देवावरती सत्यति पारंते परम विदुषो यस्य सदृशे सत्ये ब्रह्मादीनां अभिनवना वैरः तथावाचस्तर्वस्वपदिपरिणामावधिकरणं ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः अतीतपन्धानं तव च महिमावान् मनसयो ॐ नमः ॐ भूतभृते नमः ॐ भावाय नमः ॐ योगाय नमः ॐ योगविदात्नेत्रे नमः ॐ प्रधानपुरुषेश्वराय नमः ॐ नारसिंहपुषे नमः अक्षाय नमः त्रे नमः ॐ विधात्रे नमः ॐ धातुरुत्तमाय नमः ॐ अप्रमेयाय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ
ओम अमरप्रभवे नमः ओम विश्वकर्मणे नमः ओम मनवे नमः ओम अजाय नमः ओम सर्वेश्वराय नमः ओम सिद्धाय नमः ओम सिद्धये नमः ओम सर्वादये नमः ओम अच्युताय नमः ओम संविताय नमः ओम समाय नमः। श्री सत्यनारायणाय नमः। सहितं नमामि सत्यनारायणाय नमः। कर्पूरार्तिकदीपं समर्पयामि। रूपं देहि देहि यतो देहि द्विषो देहि नाही घेऊ आता काय दिला धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। उल्का मुख राजा होता महाथोर
तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्कामुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घरासी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयांना नव्हते काही संतान, केला म्हणून नवसवाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे, नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा, जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान, दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून रुष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून, चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आला आळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता, काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघी भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका आमची तरलेली, वेली व पाणी याने भरलेली. हो खरे तुझे हे बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्याने मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेवा हृदयी सत्यता, श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत.
बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून रुष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे कानी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐक सत्यनारायणाची कथा शुभ कार्याच्या आरंभी जमे भक्तांचा हा मेळा पाहण्यास देव येई भाव भक्तीचा सोहळा सत्यनारायण या हो घेऊन या लक्ष्मीला सत्यनारायण या हो घेऊन या लक्ष्मीला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला 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 स्वच्छ चौरंग पुसूनी बाळकृष्ण ही ठेविला चार केळीचे हे खुंट बांधिले चौबाजूला टिळा सौभाग्याचा भाळी सुवासिनीच्या लाविला टिळा सौभाग्याचा भाळी सुवासिनीच्या लाविला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला 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 बोलवावे आप्त इष्ट त्यांचे घ्यावे आशीर्वाद आधी देऊनी या तीर्थ घ्यावा हातात प्रसाद देव धावूनी येईल बघा भक्तांच्या केला देव धावूनी येईल बघा भक्तांच्या केला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला 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 सत्यनारायण पूजा दुःख निवारण करी देव प्रसन्न झाला की रिद्धी सिद्धी पाणी भरी या हो तुम्ही सारे जण कथा त्याची ऐकायाला या हो तुम्ही सारे जण कथा
कथा त्याची ऐकायला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला 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 सत्यनारायणा करा तुम्ही चमत्कार घेऊन या दोष पोटी करा भक्तांचा उद्धार संत सांगे साऱ्या जगा देव भक्तीचा भूकेला संत सांगे साऱ्या जगा देव भक्तीचा भूकेला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला 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 हात जोडून सांगतो या हो तीर्थ प्रसादाला हात जोडून सांगतो या हो तीर्थ प्रसादाला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला सत्यनारायण केले या हो देव करी तो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा कुलका मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आले एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून
राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी. गावकरी ग्रामस्थ येथे उत्साह संपन्न करतात. सर्व गावातील ग्रामस्थ महिला भगिनी इथे येऊन या महाप्रसादाचा आस्वाद घेतात. पंचकमिटी कोलीवाडा यांचं मनापासून आभार मानतो. नियोजनबद्ध असं नियोजन करून समस्त गावाला जेवण घातलं. पंचकमिटीचे मनापासून आभार मानतो. दरवर्षीप्रमाणे त्यांनी असंच नियोजन करून पूर्ण गावाला जेवण घालावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा पंचकमिटी कोलीवाडा यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तरलेली वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता, श्री हरीशी पूजिता, श्री हरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायण. वरडी कोलीवाडा येथे आमच्या गावकीची पूजा श्री आमचे ग्रामदेवत श्री वीरभैरव वीरदेव महाराज व श्री देवीदेव महाराज यांच्या हा पूजेचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात वरडी कोलीवाडा येथे साजरा करण्यात आला. आता रात्री 10:30 वाजलेले आहेत. संध्याकाळी 7 ते 10:30 पर्यंत संपूर्ण ग्रामस्थ महिला भगिनी इथे जेवण करून गेलेले आहेत. तर वरेडीची पूजा म्हटली की पूर्वी एक ठरलेलं असायचं. वरेडीची पूजा म्हटली की कवाली ही वरेडीमध्ये फेमस असायची. त्यामध्ये कवालीचे बरेचसे फॅन या वरडी कोलीवाड्यामध्ये आहेत. आणि दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा कवाली उत्सव इथे साजरा केला जात होता. परंतु कालांतराने पंचकमिटी बदलली, पिढी बदलली. त्यांनी प्रथमच इथे पूजेला जेवणाचा प्रथा सुरू केली आणि मागील 4-5 वर्षापासून इथे जेवणाची प्रथा सुरू झाली. आणि जो कवालीचा जो वरेडीमध्ये फेमस असायसाठी पूजा म्हटली की वरेडीला कवाली असणारच, ही प्रथा मोडीच निघाली. आणि दरवर्षी पूजेला कवाली न ठेवता
जेवण पूर्ण गावकीला जेवणाचा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. यावर्षी देखील पंचकमिटी वरळी कोलीवाडा यांनी मोठ्या उत्साहात एक नियोजनबद्ध असं नियोजन करून समस्त ग्रामस्थांना इथे जेवण दिलेलं आहे. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ वरळी कोलीवाडा यांच्यातर्फे मी या पंचकमिटीचे मनापासून आभार मानतो. आणि आता या शूटिंगमध्ये जेवढे हे तुम्हाला दिसतात या सर्वांच्या सहकार्याने इथे हा जेवणाचा कार्यक्रम सर्वांनी यशस्वीरित्या पार पाडला. तसेच अनेक गावातल्या महिला भगिनी असतील त्यांनी देखील इथे हातभार लावून हा आजचा जेवणाचा कार्यक्रम यशस्वी